जेन झीचं दिल्लीची घडामोड घडलेली होती ती म्हणजे 3 राज्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका झालेल्या आहेत. जेनझीच्या आंदोलनानंतर झालेली ही पहिली पोटनिवडणूक होती आणि यामध्ये काँग्रेस एका ठिकाणी तर एका ठिकाणी म्हणजेच बिहारमधील बाकापूर येथे जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि देशातील महत्वाचं राजकीय रणनीतिकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते प्रशांत किशोर विजयी झालेले आहेत. प्रशांत किशोर यांचं नाव हे सर्वांनाच परिचित आहे. प्रशांत किशोर यांनी सुरुवातीला 2011-12 मध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रचार आणि त्यांचं राजकीय रणनीती कशी ठरवायची, त्यांच्या निवडणुकीची रणनीती कशी ठरवायची, निवडणुकीमध्ये प्रचार सभांच्या कशा पद्धतीनं सामोरं जायचं, त्यांची भाषणं कशी असतील, या सगळ्याची रणनीती जी आहे ती प्रशांत किशोर ठरवत होते. त्यानंतर त्यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदींना मदत केलेली होती. त्या काळामध्ये चाय पे चर्चा आणि 3D रोड शो हे गाजलेले होते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे. मात्र त्यानंतर भाजपपासून दूर गेलेले प्रशांत किशोर नंतर राजकारणात आले आणि आता ते सक्रिय राजकारणात आलेले आहेत. बाकापूर या बिहारमधील विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांचा विक्रमी मताने विजय झालेला आहे. 19,324 मतांनी ते विजयी झालेले आहेत. त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाचे नीरज कुमार होते. त्यासोबतच आरजेडीच्या म्हणजे राष्ट्रीय जनता दलाच्या रेखा गुप्ता होत्या. रेखा गुप्ता आणि नीरज कुमार या दोघांची मतं एकत्र केली त्यापेक्षाही जास्त मतं ही प्रशांत किशोर यांना मिळालेली आहेत. जे दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनानंतर झालेली ही निवडणूक आहे आणि त्यामुळेच हा जेनझी इफेक्ट मानला जातोय. या निवडणुकीमध्ये 3 राज्यांमध्ये पोटनिवडणूक झाली, गुजरात, मध्य प्रदेश आणि बिहार. तर या 3 पैकी 2 ठिकाणी भाजप विरोधात लाट आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मध्य प्रदेश मधली सीट देखील भारतीय जनता पक्षाला गमवावी लागलेली आहे. सगळ्यात महत्वाची निवडणूक ठरलेली आहे ती म्हणजे बिहारची, प्रशांत किशोर यांची. प्रशांत किशोर यांनी याआधी बिहार विधानसभा निवडणूक लढवलेली होती. बिहार विधानसभेच्या सगळ्या जागा त्यांनी लढवलेल्या होत्या. त्यासाठी मोठा प्रचार त्यांनी केला, सगळी यंत्रणा उभी केली. स्वतः यंत्रणा कशी राबवायची, निवडणूक कशा लढवायच्या, निवडणुकांची रणनीती कशी आखायची, याचं सगळं टेक्निक हे प्रशांत किशोर यांना माहीत होतं. त्यांनी अनेक नेत्यांना निवडणुका जिंकून दिल्या. म्हणजे आत्ताच सांगितलं तसं सुरुवातीला भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये त्यांनी मदत केली 2014 मध्ये. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी महाआघाडी जी बिहारमध्ये आहे, नितीश कुमार आणि लालू यादव यांचं महाआघाडी झालेली होती, या महाआघाडीला त्यांनी सपोर्ट केलेला होता. त्यानंतर त्यांनी पंजाबमध्ये काँग्रेसच्या साठी काम केलं. त्यानंतर त्यांनी जे काम केलं होतं ते सगळ्यात शेवटचं जे काम होतं त्यांचं ते होतं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसाठी. या सगळ्या ठिकाणी त्यांनी त्या उमेदवारांना विजयी करून दिलेलं होतं. त्या पक्षाची सत्ता त्या राज्यांमध्ये आलेली होती. मात्र स्वतः जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली 2022 मध्ये, त्यांनी मोठी रॅली काढली बिहारमध्ये. जवळपास 3,500 किलोमीटरचा त्यांनी प्रवास केला आणि बिहारच्या समस्या काय आहेत, बिहारमध्ये कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे, या सगळ्या संबंधीचं त्यांनी माहिती करून घेतली. आणि त्यानंतर 2 वर्षांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांनी जनसुराज अभियान जे आहे त्याचं जनसुराज पक्षामध्ये रूपांतर केलं आणि निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांचा सपशेल पराभव झाला आणि त्यांचा एकही उमेदवार विजयी झालेला नव्हता. त्यानंतर आता जेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे राज्यसभेवर गेले आणि त्यानंतर बाकापूरची जी जागा आहे ती रिक्त झाली आणि त्यासाठी तिथे पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीमध्ये आता प्रशांत किशोर यांचा विजय झालेला आहे. मात्र ही निवडणूक प्रशांत किशोर यांच्यासाठी नक्कीच सोपी नव्हती, कारण 3 दशकांपासून ही जागा भारतीय जनता पक्षाकडे आणि नितीन नवीन यांच्याकडे होती. 5 वेळा, जवळपास 5 वेळा नितीन नवीन या मतदारसंघातून विजयी झालेले होते. त्याआधी त्यांचे वडील या मतदारसंघातून निवडून येत होते. त्यांच्या निधनानंतर
नितीन नबीन या मतदारसंघामध्ये उभे राहिले आणि ते निवडून यायला लागले होते. जवळपास 5 वेळा ते या मतदारसंघातून आमदार राहिलेले होते. असा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हटला जाणारा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये वरती भारतीय जनता पक्षाला देखील मोठा भरोसा होता. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या प्रचाराच्या काळामध्ये अनेक वक्तव्य केली आणि त्यातलं एक वक्तव्य जे सर्वाधिक चर्चेत राहिलं ते म्हणजे या मतदारसंघामधून आम्ही कुत्र्या मांजरालाही उभं केलं तरी तो निवडून येऊ शकतो, अशा पद्धतीचं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलेलं होतं. आणि हेच वक्तव्य आता भारतीय जनता पक्षाला भोवलेलं दिसतंय. सगळ्या प्रचारामध्ये प्रशांत किशोर यांनी या मतदारसंघातील जनतेला आवाहन केलं की तुमच्याबद्दल अशा पद्धतीचं त्यांचं अनालिसिस आहे की तुम्ही त्यांचे बंधुभाव मजूर आहात की काय, अशा पद्धतीनं ते तुम्हाला समजतात. ते सांगतील तिथे तुम्ही मतदान करायचं आणि ते सांगतील त्या उमेदवाराला निवडून द्यायचं. मग ते कुत्रा मांजरालाही उभं केलं तरीही तुम्ही त्यांना निवडून द्याल, असा एवढा भरोसा तुमच्याबद्दल त्यांना आहे. अशाच पद्धतीचा प्रचार हा प्रशांत किशोर यांनी या मतदारसंघामध्ये केला आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय आता ते 19,000 मतांनी विजयी झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नीरज कुमार यांना 44,000 मतं मिळाली तर रेखा गुप्ता यांना 19,000 मतदान मिळालेलं आहे. तर या दोन्ही उमेदवार म्हणजे आरजेडी आणि बीजेपी या दोन्ही उमेदवारांपेक्षाही जास्त मतं ही प्रशांत किशोर यांनी घेतलेली आहेत. प्रशांत किशोर यांचा विजय हा दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला पाहावा लागेल, तो म्हणजे दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेलं जेनझीचं आंदोलन. या जेनझीच्या आंदोलनानंतर ही निवडणूक झालेली आहे आणि त्यामुळे त्याचाही इफेक्ट, त्याचाही परिणाम या निवडणुकीवरती पाहायला मिळतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण बिहारमध्ये देखील मोठं आंदोलन हे नीट परीक्षेच्या वेळेस या आंदोलनादरम्यान झालं. बिहारमध्ये देखील विद्यार्थ्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज, पाण्याचे फवारे सोडण्यात आलेले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे AK-47 रायफल घेऊन पोलिसांनी गोळीबार जो केला होता तो बिहारमध्येच केलेला होता. आणि त्याचाही एक परिणाम म्हणून की काय की या निवडणुकीकडे आता पाहिलं जातंय. जे जेनझीचा इफेक्ट या निवडणुकांमध्ये जाणवलाय असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. या निवडणुकीमध्ये हा जो मतदारसंघ आहे हा पाटणा लोकसभा मतदारसंघातील आहे, म्हणजे बिहारची राजधानी. पाटण्याच्या अंतर्गत हा मतदारसंघ येतो. शहरी मतदार येथे आहे आणि या शहरी मतदारांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांची संख्या आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी नोकरीमध्ये, त्यातही UPSCची परीक्षा देणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. हे सगळे विद्यार्थी हे या ठिकाणी राहतात अशी माहिती आहे आणि त्यामुळं एक शहरी मतदार आहे, त्यासोबतच विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. आणि त्यापूर्वी झालेलं 20 तारखेचं आंदोलन म्हणजे 20 तारखेचा दिल्लीला झालेला लाठीचार्ज, त्यासोबतच बिहारमध्ये झालेला लाठीचार्ज, या सगळ्याचा एकूण परिणाम म्हणून की काय हा प्रशांत किशोर यांच्या विजयाकडे पाहिलं जात आहे. प्रशांत किशोर हे रणनीतिकार म्हणून अतिशय उत्कृष्ट ठरलेले आहेत. त्यांनी अनेक पक्षांना विजयी करून दिलेलं आहे. मग भाजप असेल, RJD असेल, जनता दल संयुक्त असेल, त्या सगळ्या पक्षांसाठी त्यांनी मदत केलेली आहे. काँग्रेसला देखील त्यांनी पंजाबमध्ये सपोर्ट केलेला होता. अशा प्रशांत किशोर यांना स्वतः जेव्हा ते विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनं लढले ती जिंकता आलेली नव्हती. ती कमी जी आहे ती त्यांनी लवकरच भरून काढली आणि यासाठी त्यांना जेनझीचा मिळालेली मदत महत्वाची मानली जाते. आता प्रशांत किशोर हे जेव्हा रणनीतिकार होते त्यापूर्वी ते युनिसेफ मध्ये काम केलं, UN मध्ये काम केलंय त्यांनी. आरोग्यासंदर्भात त्यांनी 8 देशांमध्ये काम केलेलं होतं आणि ते सगळं करून ते भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी रणनीतिकार म्हणून स्वतःच एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि याच दरम्यान त्यांनी जेव्हा हे सगळं काम करत असतानाच जनता दल संयुक्त मध्ये देखील त्यांनी प्रवेश केला आणि 2015 मध्ये सक्रिय राजकारणामध्ये ते सहभागी झालेले होते. मात्र जेव्हा केंद्र सरकारने CAA आणि CAAचा मुद्दा उपस्थित केला, या सगळ्यांना त्यांनी विरोध केला आणि यावरूनच त्यांचा नितीश कुमारांसोबत वाद झाला आणि त्यानंतर नितीश कुमार आणि ते दूर झाले. त्यानंतर काही दिवस त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या IPAC या कंपनीकडे आपलं लक्ष वळवलं होतं आणि काही राज्यांमध्ये
विविध राजकीय पक्षांना त्यांनी आपलं सपोर्ट दिलेला होता. ते आपलं रणनीतीचं जे तंत्रज्ञान आहे, जे त्यांच्या नियोजन आहे ते तिथे त्यांनी वापरलेलं होतं. मात्र 2024 पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर त्यांनी हे काम बंद केलं, पूर्णपणे बंद केलं. आयपॅकची कंपनी आहे ती त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना चालवायला दिली आणि ते संपूर्णपणे बिहारच्या राजकारणामध्ये आता पुढची 30 वर्ष ही बिहारसाठी असं म्हणून त्यांनी तिथल्या राजकारणाला सुरुवात केली. जवळपास 3,500 किलोमीटरचा पायी प्रवास केला बिहारमध्ये. बिहारचे प्रश्न काय आहेत ते समजून घेतले, तिथल्या युवकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना हवं तसं यश मिळालं नव्हतं आणि त्यानंतर झालेल्या आताच्या या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी ते यश मिळवलेलं आहे. हे यश यासाठीही महत्वाचं आहे की ही निवडणूक भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा मतदारसंघ असलेल्या ठिकाणी होती. नितीन नबीन यांचे वडील येथून विजयी होत आलेले होते. नितीन नबीन हे 5 वेळा येथून विजयी झालेले होते आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये कोणीही उभं केलं तरीही भारतीय जनता पक्षाचाच विजय होईल असं वाटत होतं भारतीय जनता पक्षाला आणि त्यामुळे नीरज कुमार यांना येथून उमेदवारी देण्यात आली. एकीकडे कोट्यधीश असलेले प्रशांत किशोर आणि दुसरीकडे एक गरीब उमेदवार असे एक तुलना, असं एक राजकारण, असं एक रणनीती तिथे आखण्यात आलेली होती. मात्र जनतेनं भारतीय जनता पक्षाच्या या रणनीतीला, या खेळीला नाकारलं आणि प्रशांत किशोर यांना येथून विजयी केलेला आहे. यामध्ये खरोखर जेनझीचा वाटा किती आहे, जेनझीच्या आंदोलनाचा वाटा किती आहे, बिहारमध्ये झालेला लाठीचार्ज आणि गोळीबार यासाठी किती परिणामकारक ठरला हे येणाऱ्या काळात कळेलच. मात्र सध्या तरी या सगळ्यांचाच एकूण परिणाम म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे आणि त्यामुळेच मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे आणि दुसरीकडे बिहारमध्ये जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांचा विजय झाला आहे आणि गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झालेला आहे. या 3 पोटनिवडणुकांनी येणाऱ्या काळाचं राजकारण बदलतंय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्ही आपलं महानगर.com वरती वाचू शकता. त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्हाला आपलं महानगर लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. जर अजून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.